सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण क्रमशः जाणून घेत आहोत। आजचा श्लोक आहे 81। ज्ञानं विज्ञानसहितं लभ्यते गुरुभक्तितः गुरोपरतरं नास्ति ध्येयोऽसौ गुरुमार्गिभिः। गुरुभक्ती केल्याने साक्षात्काराच्या अनुभवासह आत्मज्ञान प्राप्त होते। गुरुहून दुसरा कोणी श्रेष्ठ नाही, म्हणून सिद्धयोग मार्गातील गुरुभक्तांनी गुरुचेच चिंतन करावे। सिद्धयोगाच्या साधकांना कुंडलिनी जागृतीनंतर गुरुभक्ती कशी अटळ असते ते हा श्लोक सांगतो। शक्तिपात कुशल गुरु साधकाची कुंडलिनी जागृत करून देतो। गुरु स्वतःच शक्तिरूपाने साधकात प्रवेश करतो। पुढे साधना सत्वर व निर्विघ्नपणे पार पाडण्यास गुरुभक्ती हाच उपाय होय, पण फारच थोड्यांना हे विदित असते। सिद्धयोगाची गुप्त साधना गुरुभक्ती होय। गुरुकृपा प्राप्त होऊन भागत नाही। साधकाचे प्रयत्न म्हणजेच गुरुभक्ती गुरुप्रेमाने चढती वाढती व्हावी लागते। परम गुरुप्रेम वाटणारा सहज योग प्राप्त करून घेतो। सर्व योग त्याला विनासायास प्राप्त होतात। आईच्या कडेवर बसणारे मूल आईबरोबर सहज प्रवास करते त्याप्रमाणे जो गुरुभक्ती करतो त्याला गुरुकडून आत्मज्ञान तर लाभतेच, पण विज्ञान म्हणजे साक्षात्काराचा अनुभव पण प्राप्त होतो। नुसता आत्मबोध अनुभवाविना कोरडे तत्वज्ञान ठरतो। मागील श्लोकातून निरनिराळ्या प्रकारे गुरुची आराधना सांगण्यात आली। त्याचे वर्म हेच। बहिरंग साधनेतील गुरुचे पूजन गुरुचरण वंदन पूर्ण साधना होत नाही। त्याबरोबरच मनात गुरुचे अखंड चिंतन हवे। जसे मातेच्या उदरात नाळेच्या द्वारे गर्भाचे भरणपोषण होते, तद्वत प्रत्येक श्वासोश्वासात गुरुभक्तीने गुरुस्मरण गोले की श्वास उच्छ्वासाच्या द्वारे बाहेरील वायुमंडलातून गुरुशी संबंध जोडला जातो व गुरुची शक्ती सामर्थ्य कृपा गुरुभक्ताला अविरत प्राप्त होऊन कुंडलिनी सत्वर ऊर्ध्वगामी होते। गुरुभक्तीने साधकाचे साधनधन वाढीस लागते। जसे मन तसा माणूस बनतो, जसे मनन तसे चिंतनाने मन तयार होते। ज्याचा ध्यास घेऊ ते रूप प्राप्त होते। गुरु परमपद पावलेला पूर्ण पुरुष गुरुवरील सतत चिंतनाने अळी सुरवंट न्यायाने साधकही गुरुत्व प्राप्त करून घेतो। गुरु प्रेमयोग साधला तर दुसरी साधना करायला नको, कारण गुरुहून श्रेष्ठ दुसरे काही नाही हे निसंशय। सद्गुरुनाथ महाराज की जय।